नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण 10 मार्चच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे, त्यामुळे लेक्चर अगदी व्यवस्थितपणे बघा। यातली बरीचशी माहिती तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कामी पडणार आहे। हे लेक्चर बघून झाल्यानंतर याची PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा। याची लिंक इथं सुद्धा दिली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे। डायरेक्टली मुद्द्याकडे येतो। पहिला प्रश्न बघा, आदिवासी गावांना इंटरनेट सेवा देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या संस्थेशी भागीदारी केली? म्हणजे आदिवासी गावांमध्ये आपल्याला इंटरनेट पोहोचवायचं आहे, यासाठी कुठल्या तरी संस्थेसोबत आपल्या भारत सरकारकडून भागीदारी किंवा MOU करण्यात आले। तर ती संस्था कुठली आहे? गुगल आहे का इस्रो, मायक्रोसॉफ्ट का IIT मुंबई? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे इस्रो। एक्झाममध्ये असा जर क्वेश्चन आला तर जर तुम्हाला पूर्ण माहिती असेल तेव्हाच या प्रश्नाला अटेंड करायचं आहे, नाहीतर जनरली चुकवे प्रश्न असतात। हे तुम्हाला वाटू शकतं की अरे इंटरनेट प्रकल्प आपल्या अशा आदिवासी गावांमध्ये पोहोचवायचे, मग ते काम मे बी गुगलला भारत सरकारकडून टायअप थ्रू केलं जाईल किंवा मायक्रोसॉफ्ट, पण नाही। याचं करेक्ट आन्सर माहिती असेल तरच या प्रश्नांच्या नादी लागायचं। तर याचं उत्तर आहे इस्रो। आदिवासी व्यवहार मंत्रालयाने झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातल्या सुमारे सगळ्या राज्यांमधले एकूण सुमारे 80 आदिवासी गावांमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसोबत म्हणजेच इस्रो सोबत सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिलाय। डिजिटल विभागणी कमी करून उपेक्षित समुदायांना कनेक्टिव्हिटीद्वारे सक्षम करणं, इंटरनेट प्रवेश किंवा त्यांना इंटरनेटमध्ये सहभागी करून घेणं, वैद्यकीय कनेक्टिव्हिटी, शैक्षणिक संसाधने यासारख्या अत्यावश्यक सेवा ह्या भागांमध्ये पुरवण्यासाठीचा हा एक उपक्रम असणार आहे। कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्यामुळं या गावांना बऱ्याचशा आव्हानांना समोर जावं लागतं। भौगोलिकदृष्ट्या ही गावं थोडीशी डिस्कनेक्टेड असतात, दुर्गम भागांमध्ये ही गावं आहेत। मग त्यामुळं इस्रोकडून इथं VSAT असा प्रकल्प राबवला जाईल आणि ज्यामार्फत इथं या आदिवासी गावांमध्ये इंटरनेट वगैरेच्या सुविधा दिल्या जातील। ओके, तर भारत सरकारने कुणासोबत टायअप केलंय? तर ते म्हणजे इस्रो। इस्रो ही भारतातलीच नाही तर आता जगामध्ये सुद्धा टॉपची अंतराळ संशोधन संस्था बनत चालली आहे। या इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी केली होती, ज्याचे फाउंडर होते विक्रम साराभाई आणि याचं हेड ऑफिस आहे बेंगलोर या ठिकाणी। एवढी माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, सी डिफेंडर्स 2024 भारत आणि कोणत्या देशादरम्यान सराव आहे? म्हणजे सी डिफेंडर हे कोणत्या देशासोबत भारताकडून आयोजित केलं जात आहे? तर हा देश म्हणजे युनायटेड स्टेट्स, म्हणजे पर्याय क्रमांक 1 US। भारतीय तटरक्षक दल आणि त्याच प्रकारे USचा कोस्ट गार्ड, तर या दोघांमध्ये हा एक सी डिफेंडर नावाचा संयुक्त सराव आयोजित केला जातोय। हा सराव आपल्या अंदमान निकोबार बेटांच्या किनारपट्टीवरती चाललेला आहे। 2 दिवसांचा हा कार्यक्रम होता, सराव होता। तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की हा पूर्णपणे नौदल सराव होता आणि तटरक्षक दलाचा याच्यामध्ये सहभाग होता। त्याचबरोबर पेट्रोलिंग टीममध्ये सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्या होत्या, जेणेकरून जे काही इलिगल ऍक्टिव्हिटी, स्मगलिंग वगैरे चालतं या समुद्र किनारपट्टींच्या जवळ, तर त्याच्यावरती आपण कसा आळा घालू शकतो याची प्रॅक्टिस म्हणून भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा हा सराव आहे। हे लक्षात ठेवायचं आहे। भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान इतरही महत्त्वाचे सराव होतात, पण त्यापैकी महत्त्वाचा जो यावर्षी झालाय तो म्हणजे सी डिफेंडर्स। ओके, आता इथं मी तुम्हाला काही भारताचे इतर देशांसोबत होणारे महत्त्वाचे लष्करी सराव दाखवतोय। हे सराव पाठ झालेच पाहिजेत। तुमचं एम असलं पाहिजे की मला या महिन्याभरामध्ये हे सगळे सराव तोंडपाठ करायचे आहेत। जसं की भारत आणि ऑस्ट्रेलिया सोबत ऑस्ट्रा इन द ऑसी इंडेक्स आणि पिच ब्लॅक नावाचा सराव होतो। बांगलादेश सोबत आपण समप्रीती सराव करतोय। इजिप्त सोबत सायक्लोन, फ्रान्स देशासोबत शक्ती, गरुड आणि वरुण हे महत्त्वाचे युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स दरम्यान होतात। इंडोनेशिया सोबत आपण गरुड शक्ती, इस्रायल सोबत ब्ल्यू फ्लॅग, किर्गिस्तान या देशासोबत खंजर नावाची एक्सरसाइज भारताकडून केली जाते। भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान हरिमाऊ शक्ती हा सराव आयोजित केला जातो। भारत आणि मंगोलिया हे नॉमॅडिक एलिफंट हा सराव करतात। जपान सोबत आपण धर्मा गार्डियन, वीर गार्डियन हे सराव करतोय। उझबेकिस्तान सोबत डसलिक, नेपाळ सोबत सूर्यकिरण, रशिया सोबत इंद्रा, सिंगापूर सोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र, श्रीलंकेसोबत स्लिनेक्स नावाचा एक नौदल सराव भारताकडून आयोजित केला जातो। थायलंड सोबत आपण मैत्री सराव आयोजित करतो, हा सुद्धा एक नौदल सरावच आहे। UAE सोबत आपण डेझर्ट ईगल नावाचा सराव करतो। UK सोबत अजय वॉरियर
कोब्रा वॉरियर आणि कोकण, याच्यातला कोकण जो आहे तर तो पूर्णपणे नौदल सराव आहे. ओके. अमेरिकेसोबत युद्धाभ्यास, वज्रप्रहार, सी ड्रॅगन आणि जो आत्ता केलाय तो म्हणजे सी डिफेंडर. ओके. भारत, अमेरिका आणि जपान हे 3 देश एकत्र येऊन मलबार नावाची एक्सरसाइज करतात. ओमान या देशासोबत आपण अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज हे सराव आयोजित करतो. भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा संयुक्त एक इप्सामार नावाचा नौदल सराव आहे. ओके. तर हे नौदल सराव आणि सगळेच एकूण सराव हे तुमचे पाठ झाले असतील ही अपेक्षा आहे. डायरेक्टली पुढच्या प्रश्नाकडे येतोय. तांबे धातूक महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळते? इथं महाराष्ट्राची खनिज संपत्ती हा विषय तुम्हाला लक्षात आला पाहिजे, रिकॉल झाला पाहिजे. जर तुम्ही अभ्यास केलाय तर काही गोष्टी लगेच असं नाव दिसलं की रिकॉल झालं पाहिजे. ओके. आणि आता परीक्षा जवळ आली आहे तर तुम्ही त्या झोनमध्ये असाल, तुम्ही त्या स्टेपमध्ये असाल की आता तुम्ही फक्त रिवाईज करताय. तर हा प्रश्न तुम्हाला एक चांगली रिव्हिजन करून देणार आहे. व्यवस्थितपणे बघा. तांब जे धातूक आहे हे महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटी हे विदर्भ या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. खरं तर महाराष्ट्रात जे जास्त खनिज संपत्ती आपल्याला बघायला मिळते ती पूर्व विदर्भ आणि कोकण या भागांमध्येच. ओके. मी पुढे डिटेल सांगणार आहे त्यामुळे काळजी करू नका, तुमची प्रॉपर रिव्हिजन घेईल मी. आता हा जो विषय आहे ना तांब्याचा, हा चर्चेत कुठून आला आहे तर रिसेंटली एक अहवाल आला होता, त्याच्यामध्ये काही गोष्टी समोर आल्यात. जसं की आर्थिक वर्ष 2023 मध्ये तांब्याची मागणी ही देशभरामध्ये खूप वाढली आहे. 16% याच्यामध्ये वाढ झाली आहे. याच्यामुळं धोरणात्मक दृष्ट्या कंपन्यांनी आर्थिक विकास करण्यासाठी म्हणून ना तांब्याकडे थोडं लक्ष केंद्रित केले. तांब्याकडे म्हणजे तांब्या ह्या धातूकडं किंवा तांब्या संदर्भाच्या मेटल ऍक्टिव्हिटीजकडं इंडस्ट्रीजचं सध्या लक्ष केंद्रित आहे. तांबे हे निसर्गात आढळणारा एक विद्युत धारक धातू आहे, म्हणजे तो इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतो असा धातू आहे. ओके. इथं तांब्याची प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगतोय. तांब हे कसं असतं, तन्यक्षम असतं. तन्यक्षम म्हणजे ताणता येईल असं. वायर आपण बनवतो ना तांब्याच्या, तर ते विद्युत आणि उष्णतेचा चांगला सुवाहक म्हणून आपण याला ओळखतो, म्हणजे चांगला हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर आहे तो. ओके. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन तांब्याविषयीची तुम्हाला असेल. तांब म्हणजे काय, मुळात तांब म्हणजे कॉपर. ओके. कॉपर हे विजेचा चांगला वाहक आहे, लवचिक असतं, ते पातळ वायर आपण त्याच्या काढू शकतो. ऑटोमोबाईल इंडस्ट्री, संरक्षण उद्योग याच्यामध्ये तांब्याचा मोठा वापर केला जातोय. स्टेनलेस स्टील बनवताना सुद्धा तांब हे लोह आणि निकेल सोबत वापरलं जातं. मोरेल मेटल बनवण्यासाठी सुद्धा निकेल सोबत तांबे हे मिक्स केलं जातं. त्याचबरोबर ड्युरे ॲल्युमिनियम जे आहे तर ते बनवण्यासाठी ॲल्युमिनियम सोबत आपण तांब्याचा वापर करतो. झिंक सोबत जर आपण तांब मिक्स केलं तर त्यापासून पितळ बनते. आणि कतील म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला टीन सोबत मिक्स करतो त्यावेळेस आपण ब्रॉन्झ तयार करतो, म्हणजे कांस्य तयार करतो. हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन येतो. झिंक सोबत असं देतील, समजा इक्वेशनच बनवून देतील की झिंक प्लस तांबे किंवा कॉपर इज इक्वल टू काय, याच्यापासून काय काय बनू शकतं. तर पहिलं तर महत्वाचं म्हणजे ब्रास बनणार आहे, ज्याला आपण पितळ म्हणतो. आणि जर कथील, ज्याला टीन म्हटलं जातं, टीन आणि कॉपर जर मिक्स केलं तर त्याच्यापासून ब्रॉन्झ हे तयार होतंय. ओके. इथं बघा एक प्रॉपर टेबल दिलाय. याच्यामध्ये कॉपरचा वापर करून आपण काय काय बनवतोय हे इथं दिलेलं आहे. जसं की आयर्न प्लस निकेल प्लस कॉपर प्लस क्रोमाइट आणि अधिक प्रोसेस हे सगळं केल्यानंतर स्टेनलेस स्टील तयार होतं. कॉपर आणि निकेल एकत्र केल्यानंतर मोरेल मेटल तयार होतंय. कॉपर आणि ॲल्युमिनियमचा वापर एकत्र केला की आपण ड्युरॅलियम त्याच्यापासून बनवतोय. कॉपर आणि झिंकचा एकत्र वापर केला की ब्रास तयार होतोय. कॉपर आणि टीन पासून आपण ब्रॉन्झ तयार करतो. ओके. तांब हे खूप प्राचीन धातू आहे जो की नवीन तयार झालेल्या खडकांमधून सुद्धा मिळतो. पण तांब्याच्या ज्या खाणी असतात ना, हे खाणी खाणं किंवा खाणकाम करणं हे खूप खर्चिक आहे. याच्यामध्ये खूप त्रास पण होतोय आणि त्याच्यातून तांब जे आहे तर मेटल स्वरूपामध्ये खूप कमी पर्सेंटेजमध्ये मिळतं. भारतामध्ये तांब्याचा धातूचा जो दर्जा आहे हा 1% कमी आहे. जगात ह्याची सरासरी 2.5% आहे. हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जगात तांब किंवा जे कॉपर आहे याचा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर हा US आहे, कॅनडा, झिम्बाब्वे, जपान आणि मेक्सिको आहे. ओके. कोणते कोणते देश कॉपर किंवा तांब्याचे मोठे उत्पादक देश आहेत तर अमेरिका, कॅनडा, झिम्बाब्वे, जपान आणि मेक्सिको. ठीक आहे.
तर एवढी माहिती लक्षात ठेवायची आहे. भारतामध्ये मग याचे साठे आहेत का, तर येस, भारतामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात तांबा आहे. 46 दशलक्ष टन भारतामध्ये तांब्याचे साठे आहेत. त्यामध्ये 50% वाटा हा एकट्या राजस्थानचा आहे, 24% वाटा मध्य प्रदेशचा आहे, 19% झारखंडमध्ये आणि राहिलेले 7% आहेत ते उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, काही भाग महाराष्ट्र. तर असं एकूण सगळं 7% डिस्ट्रीब्युशन आहे. पण एकूण जे 46 दशलक्ष टन भारतात सापडणारं, भारतात आढळणारं जे कॉपर आहे, याच्यात मोस्ट ऑफ द वाटा हा राजस्थानचा आहे, 50%. ओके, 23 दशलक्ष टन. ठीक आहे. आता ही सगळी माहिती ना आपण ऑलरेडी विजन स्टडीमध्ये वेगवेगळ्या कोर्सेसमधून, क्वेश्चन आन्सरच्या बॅचेसमधून घेतलेली आहे. मी तीच माहिती तुम्हाला थोडक्यात रिकॉल करण्याचा प्रयत्न करतोय. ही ऑलरेडी माहिती आपण विजन स्टडीवरती कंबाईन बॅचच्या माध्यमातून, राज्यसेवेच्या बॅचेसमधून घेतलेली आहे. ओके, सध्या आपण आणखीन एकदा थोडंसं रिवाईज करूयात. महाराष्ट्र संदर्भाचे आपण महाराष्ट्रातली खनिज संपत्ती अभ्यासू. सेपरेट लेक्चर याच्यावरती 1-1, 1.5 तासाचे विजन स्टडीवरती घेतलेले आहेत. बट सध्या मी फक्त तुम्हाला काही गोष्टी रिवाईज करून सांगतोय. अशा अट्रॅक्टिव्ह मॅप्सचा वापर करून आम्ही ते लेक्चर्स घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथं प्रॉपर नद्या दिसत आहेत, डोंगर रांगा कुठं आहेत, त्याचा क्रम कसा आहे, हे सगळं खूप सुटसुटीतपणे दिसतंय. इवन कोणत्या जिल्ह्यांमधून यांचा प्रवास होतोय, या नद्या कशा कशा ट्रॅव्हल करतायत, हे सुद्धा एक्झॅक्ट दिलेलं आहे. ओके, त्यामुळे मॅप जर तुम्ही प्रॉपर वाचून काढले तरी तुमचं सगळं काही इन्फॉर्मेशन रिकॉल होईल. आता इथं महाराष्ट्रातली खनिज संपत्ती आपण थोडक्यात बघूयात. राज्यात एकूण क्षेत्रफळाच्या 12.33% क्षेत्रात खनिज संपत्ती आपल्याला बघायला मिळते. जेवढं आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्य क्षेत्रफळ आहे त्याच्या 12.33% खनिज संपत्ती आहे. ओके, त्या 12.33% क्षेत्रामध्ये देशाच्या एकूण खनिज संपत्तीचा महाराष्ट्राचा जो एकूण वाटा आहे हा साधारण 4% पर्यंतचा आहे. हे सगळ्या खनिजांबद्दल आपण एकत्रितपणे बोलतोय. म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढ्या काही इतर काही खाणी आहेत सगळ्या मिळून, तर त्याच्यामध्ये मग जेवढं मेटल किंवा जेवढ्या काही खनिजे सापडतील त्यात महाराष्ट्राचा वाटा किती असणार आहे, तर तो साधारण 4% आहे. ओके, स्फटिकयुक्त आणि रूपांतरित खडकात प्रामुख्यानं आपल्याला महाराष्ट्रामध्ये खनिजे आढळतात. आक्रियन, धारवाड, गोंडवाना या प्राचीन खडकांमध्ये खनिजाचे एकंदरीत साठे आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. महाराष्ट्रात पूर्व विदर्भ आणि कोकण याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठे एकवटलेले आहेत. ओके, महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिज संपन्न जिल्हा कुठला आहे किंवा विभाग कुठला आहे, तर तो विभाग म्हणजे नागपूर. ओके, नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त खनिज एकवटलेले आहेत. आणि जर सगळ्यात कमी खनिज कुठल्या विभागात आहेत असं जर विचारलं तर तो म्हणजे नाशिक विभाग. ओके, नाशिक विभागमध्ये महाराष्ट्रातली सर्वात कमी खनिज संपत्ती आहे. ओके, आणि सगळ्यात जास्त व्हरायटी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत खनिजांच्या असं जर विचारलं तर त्याचा आन्सर असणार आहे रत्नागिरी. वेगवेगळ्या प्रकारची खनिजे बघायला मिळत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रत्न सुद्धा आहेत, तर असं हे रत्नागिरी. ओके, सर्वाधिक खनिजे ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिजे कुठं आढळतात, तर ते म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, महाराष्ट्रात जर आपण खनिजांचा क्रम बघितला की सगळ्यात जास्त कोणतं खनिज आढळतं, तर दगडी कोळसा सगळ्यात जास्त, त्या खालोखाल चुनखडी, बॉक्साईट, लोह, मॅग्नेशियम ही खनिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आढळतात. सगळ्यात जास्त दगडी कोळसा, त्या खालोखाल चुनखडी. ओके, जॉग्रफीचा अभ्यास करताना असाच तो शिस्तीत करायचा असतो की एकदा जर एक विषय पकडला, खनिजे जर पकडली, तर 2 तास बसून त्या खनिजांचा अभ्यास करायचा आहे. एक्झाममध्ये काय प्रश्न विचारले होते ते सॉल्व्ह करायचे, ते बघायचे की हा याचा रेफरन्स काय होता, तो कुठला खनिज सध्या चर्चेमध्ये आहे, हा सगळा सविस्तर अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. असं कुठेतरी फक्त वरवरती जे इन्फॉर्मेशन आहे ती वाचली किंवा ऐकलंय असं अजिबात करू नका. एकदा जर तो मुद्दा पकडला की त्याचा पिछाच सोडायचा नाही, 1-2 तास त्याच्यात द्यायचेच आणि डिटेलमध्ये वाचून काढायचं. ओके, इथं मी तुम्हाला थोडक्यात ना मॅंगनीज खडकाविषयीची माहिती सांगतो. म्हणजे आपल्याला काय काय त्याच्याविषयीची माहिती पाहिजे. तर मॅंगनीज खडक जर पकडला आपण, तर भारतात एकूण साठे किती आहेत त्याच्यात मग महाराष्ट्राचा वाटा काय आहे, तर भारतातल्या एकूण साठ्यांपैकी 40% मॅंगनीजचे साठे आपल्या महाराष्ट्रात आहेत. मग त्याच्यात अग्रेसर जिल्हे कुठले आहेत, तर भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीज हे मोठ्या प्रमाणात आढळतं. आता या 3 जिल्ह्यांच्या नावावरून काय लक्षात आलं तुम्हाला, इथं एक पूर्व विदर्भाचा भाग सुद्धा आहे आणि सिंधुदुर्ग म्हणजे कोकणातला भाग सुद्धा आहे. तर जे आपण बघितलं ना की महाराष्ट्रात कुठल्या भागात खनिजे एकवटलेली आहेत,
तर एक म्हणजे पूर्व विदर्भ आणि दुसरं म्हणजे कोकण. तर हे इथं मॅग्नीज खडकातून तरी आपल्याला दिसायला मिळतेच. ठीक आहे, तर अशा पद्धतीने थोडा डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करत चला. मी फक्त इथं एकच खनिज घेतलं. आपला प्रश्न हा कॉपर संदर्भातच होता. सुरुवातीला आपण कॉपरची माहिती बघितली, भारतातले साठे बघितले, जगात कॉपरचा विस्तार कसा आहे ते बघितलं. नंतर आपण महाराष्ट्रातली खनिज संपत्ती थोडक्यात बघितलेली आहे. एकच खनिज मी इथे घेतोय कारण आपलं लेक्चर थोडं करंट अफेअर्स आहे. मी जास्त डिटेलमध्ये आता नाही जात. ओके, तर ॲटलिस्ट तुम्ही स्वतः आता आजचा विषय अभ्यासायचा आहे, महाराष्ट्राची खनिज संपत्ती, हे तुमच्या प्लॅनमध्ये ॲड करा. पुढचा प्रश्न बघा. मिसिंग मायग्रंट्स प्रोजेक्टनुसार डॅश डॅश हे वर्ष स्थलांतरितांसाठी सर्वात घातक वर्ष ठरले. हा प्रश्न ना खूप महत्त्वाचा आहे बरं का. हा प्रश्न जर वाटत असेल तुम्हाला की इरिलेव्हंट वगैरे, तर हे अजिबात डोक्यातून काढून टाका. कारण यावर्षी मायग्रेशनमुळं, यावर्षी म्हणजे हा जो रिपोर्ट आलाय ना त्याच्यातलं इयर मी तुम्हाला सांगणारे डिटेल माहिती देणारच आहे. तर हे इयर मायग्रेशन करणाऱ्यांसाठी, जे बेकायदेशीर स्थलांतरित वगैरे करत होते, एका देशातून दुसरीकडे जाणं, आशियातून युरोपियन देशांमध्ये जाणं, तर अशा लोकांसाठी खूप घातक वर्ष ठरलं. ते म्हणजे 2023 हे वर्ष. इथं जे उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. मिसिंग मायग्रंट प्रोजेक्टनुसार 2023 हे वर्ष जास्त घातक ठरलंय. याचं कारण म्हणजे या 2023 वर्षामध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन IOMच्या आकडेवारीनुसार 8,565 जणांचा मृत्यू हा एका 2023 वर्षामध्ये झालेला आहे. हा आकडा खूप मोठा आहे. 2022च्या तुलनेमध्ये याच्यामध्ये 20% वाढ झाली आहे. ओके, म्हणजे आधी जर समजा 7,000 लोक जर मेले असतील 2022 मध्ये, याच्यात 20% वाढ होऊन 2023 मध्ये मृतांची संख्या फक्त 8,565 पर्यंत पोहोचली आहे. मायग्रेशन हे जगामध्ये सध्या खूप असा इंटेन्स विषय बनलेला आहे की बरेचसे देश यांनी ग्रासलेले आहेत आणि खूप सारे देश असे आहेत की त्यांच्या ओरिजिनल देशामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यांना तिथे राहू दिलं जात नाही, व्यवस्थित त्यांना सुविधा मिळत नाहीत आणि या कारणामुळे सुद्धा ते देश सोडतायत. ओके, त्याच्यामुळे मायग्रेशन हा विषय लाईटली घेण्यासारखा नाही आहे. भारतावरती सुद्धा याचं मोठं संकट आहे. ओके, मिसिंग मायग्रंट प्रोजेक्टचं हे यावर्षी 10वं वर्ष आहे आणि ते सेलिब्रेट करताना किंवा त्या संदर्भाची आकडेवारी देताना त्यांनी ही सगळी डिटेल आकडेवारी सांगितली आहे, ज्यानुसार 2023 मध्ये स्थलांतरांच्या मृत्यूंची संख्या 2016च्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त. आता 2016 का, तर 2016ला एकदम रेकॉर्ड तोड मृत्यू झाले होते स्थलांतर करताना. मग आता 2023 मध्ये तो रेकॉर्ड तुटलेला आहे. हा जो प्रोजेक्ट आहे ना, जो 10 वर्षाला पूर्ण झालेत मिसिंग मायग्रंट्स प्रोजेक्टला, हे 2014 मध्ये हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. हा 2014 मध्ये सुरू केलेला आहे. त्यावेळेस पासूनचा जर आपण नंबर बघितला, त्यावेळेस पासूनची एकूण जर आकडेवारी बघितली, तर एवढे जे काही मृत्यू झालेले आहेत त्याच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू हे पाण्यात बुडून झालेले आहेत. 9% मृत्यू हे त्या बोटीच्या अपघातामुळे झालेले आहेत किंवा वाहनाच्या अपघातामुळे झालेत. 7% मृत्यू हे स्वतःमध्ये म्हणजे त्यांच्यात झालेल्या कॉन्फ्लिक्ट्समुळे किंवा हिंसाचारामुळे झालेले आहेत. आता म्हणजे काय, तर समजा पाकिस्तानमधून काही बोटेमध्ये बसून फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कुठल्या देशामध्ये ते चाललेत, UAE मध्ये वगैरे चाललेत आणि तिथे येऊ दिले नाही, मग फाईट झाल्या, कॉन्फ्लिक्ट झाले, तर अशात हिंसाचारामुळे मृत्यूंची संख्या 7% आहे. ओके, 2014 पासून ते 2024 पर्यंत. ओके, आफ्रिकेमधून एकूण मृतांची संख्या 2023 या वर्षामध्ये 1,866 आहे. आशियामधून ती संख्या आहे 2,136. तर असे साधारण 4,000 मृत्यू फक्त आफ्रिका आणि आशिया खंडातूनच झालेले आहेत. ओके, आफ्रिकेतले सर्वात जास्त मृत्यू हे जनरली सहारा वाळवंटामध्ये झालेले आहेत. त्याचबरोबर कॅनरी बेटावर जाण्याचा जो मार्ग आहे, सागरी मार्ग, तिथं झालेले आहेत. त्याचबरोबर आशिया खंडामध्ये ना अफगाण आणि रोहिंग्या रेफ्युजीज यांची मृत्यूंची संख्या खूप जास्त आहे आणि भारतासाठी सुद्धा एक मोठी समस्या ही फ्युचरमध्ये बनतीयच. ओके, तर एवढी काही माहिती लक्षात ठेवायची आहे. जगभरामध्ये ही एक सध्या मोठी समस्या बनणार आहे. 2014 पासून फक्त जर ऑफिशियल डेटा जरी बघितला ना, तर 63,000पेक्षा जास्त लोक फक्त स्थलांतराच्या काळात बेपत्ता झालेली आहेत. ओके, तर हा सगळा ऑफिशियल डेटा आहे. बाकी तर जे याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे असे खूप सारी लोक असतील ज्यांची कुठं नोंदच नाही आहे. ठीक आहे, तर जे तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे, तुम्हाला लिहिताना कामी पडेल अशा गोष्टी मी सांगितल्यात. पुढचा मुद्दा बघा. भारतात काही राज्यांमध्ये अधिकृत दारिद्र्य रेषा ही इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. याचं कारण किंवा कारण डॅश डॅश. तर इकॉनॉमीमध्ये आलो की नाही आपण,
म्हणजे बघा, हे लेक्चर करंट अफेअर्स बघताना तुम्हाला किती फायदा होतोय. जॉग्राफी बघितलं, आंतरराष्ट्रीय समस्या वगैरे बघितल्यात, आता आपण इकॉनॉमिक्समध्ये आलोय, तर एवढी व्हरायटी ऑफ स्टडी तुमचा होतोय. तर म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करत असतो की लेक्चर शेवटपर्यंत बघत चला. ठीक आहे. तर आता इथं इकॉनॉमीमधला दारिद्र्य हा विषय तर मी डिटेलमध्ये नाही जाणार, पण हा मुद्दा दारिद्र्याला लिंक कसा होतोय हा मी तुम्हाला सांगतो. भारतात काही राज्यांमध्ये ऑफिशियल दारिद्र्य रेषा ही इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. याचं कारण काय, तर दारिद्र्य दर हे राज्यांनुसार वेगवेगळे असतात. ओके. कारण प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या खर्चाच्या लिमिट्स आहेत. आंतरराज्यीय किमतीतील फरकांमुळं त्या प्रत्येक राज्यांमध्ये दारिद्र्य रेषेमध्ये बदल पडतोय. आणि म्हणून भारतात काही राज्यांमध्ये ऑफिशियल दारिद्र्य रेषा किंवा अधिकृत दारिद्र्य रेषा ही इतर राज्यांपेक्षा थोडी वेगळी आहे किंवा अधिक आहे. ओके. आता हा विषय चर्चेत कुठून आलाय, तर रिसेंटलीच वर्ल्ड पॉवर्टी क्लॉकच्या आकडेवारीनुसार, वर्ल्ड पॉवर्टी क्लॉक काय, हे एक संघटन आहे ज्यांच्या मार्फत रिअल टाइम अनालिसिस केलं जातं, की आकडेवारी जगासमोर मांडली जाते की बघा एवढे एवढे लोक सध्या दारिद्र्य रेषेच्या आतमध्ये आहेत किंवा दारिद्र्य रेषेतून बाहेर पडत आहेत. मग यांचे काही पॅरामीटर्स आहेत, हे मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. वर्ल्ड पॉवर्टी क्लॉकच्या रिसेंट आकडेवारीनुसार भारताने अत्यंत दारिद्र्यता म्हणजेच एक्स्ट्रीम पॉवर्टी याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं जे प्रमाण आहे भारतामध्ये, तर ते 3% खाली आणण्यात आपल्याला यश मिळालंय. भारताने हे करून दाखवले, भारताला याच्यामध्ये यश मिळाले. तर असं कौतुक करत हा अहवाल आपल्या पुढे मांडलेला आहे वर्ल्ड पॉवर्टी क्लॉकनी. ओके. आता याचा फायदा काय होतोय, तर तुम्हाला युनायटेड नेशन्सचे SDG माहिती असेल बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. किती आहेत बरं ते गोल, 17. ओके. 17 शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी सगळ्यात महत्वाचं आणि पहिलंच उद्दिष्ट काय आहे, तर नो पॉवर्टी. हे पहिलंच उद्दिष्ट आहे ना 17 गोलपैकी. तर या गोलला जर आपल्याला 2030 पर्यंत अचीव करायचं आहे, तर या दृष्टिकोनातून भारताचं हे पाऊल अतिशय महत्वाचं आहे की भारतामध्ये अत्यंत दारिद्र्यता म्हणजे एक्स्ट्रीम पॉवर्टी मध्ये जे लोक होते किंवा जे सध्या एकूण जी जनसंख्या आहे जी एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये येते, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो, याला रिव्हर्स असं बोलता येईल की भारताच्या एफर्टमुळं एक्स्ट्रीम पॉवर्टीमधून खूप जनता ही बाहेर आलेली आहे. ओके. सध्या भारताच्या लोकसंख्येच्या मानाने 3% सुद्धा खूप जास्तच आहे. डेटा मी तुम्हाला सांगणार आहे. पण आपण हे एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये सध्या 3%पेक्षा कमी लोकसंख्या आणण्यात यश मिळवलंय, जे की जगाचे गोल मॅच करण्यासाठी महत्वाचं आहे. वर्ल्ड बँकेचं सुद्धा याच्यामध्ये काही टार्गेट अचीव झालेले आहे, ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहिल्यांदा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे 17 आहेत हे थोडक्यात बघा. इथं या इमेजमधून हे 17च्या 17 गोल लक्षात ठेवा. तर पहिलं गोल म्हणजे नो पॉवर्टी, दुसरं झिरो हंगर, तिसरं गुड हेल्थ अँड वेलबिंग, चौथं क्वालिटी एज्युकेशन, 5वं गोल आहे जगाचं 2030 पर्यंत अचीव करण्यासाठी जेंडर इक्वॅलिटी, स्वच्छ पाणी आणि सॅनिटेशन, 7वं गोल आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, 8वं गोल आहे की सगळ्यांना कामाचं ठिकाण योग्य मिळावं, त्यांना इकॉनॉमिक ग्रोथ चांगली व्हावी म्हणजेच डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, 9वं गोल आहे जगाचं किंवा युनायटेड नेशन्सचं की इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, 10वं गोल आहे की जे भेदभाव आहे तो कमी करणं म्हणजे रिड्यूस इनइक्वॅलिटीज, 11वं गोल आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, 12वं गोल मला खूप महत्त्वाचं वाटतं की हे सगळं अचीव करत असताना लोकांनी, जगातल्या सगळ्या लोकांनी त्यांचं जे कन्झम्पशन आहे, प्रोडक्ट्स जे वापरतात हे रिस्पॉन्सिबल पद्धतीने वापरावेत. म्हणजे फटाके उडवायला फक्त एका पर्टिक्युलर कारणापुरतं बॅन न करता जगातूनच ते कमी करा ना. त्यानंतर 13वा गोल आहे क्लायमेट ॲक्शन, 14वा गोल आहे लाईफ बिलो वॉटर, ती सुधारवायची आहे, 15वा गोल आहे लाईफ ऑन लँड्स, 16वा गोल आहे पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स आणि 17वा गोल आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. तर असे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. तर याच्यातलं जे पहिलं मोस्ट इम्पॉर्टंट गोल आहे नो पॉवर्टी, त्याच्याविषयीचा आकडा आपण भारतासंदर्भातचा बघू. या वर्ल्ड पॉवर्टी क्लॉकनुसार सध्याचा जो आकडा आहे भारतामध्ये पॉवर्टी संदर्भातचा तो कसा आहे, तर एकूण आपल्या लोकसंख्येच्या 2% लोकसंख्या किंवा 3,44,58,941 लोक
हे एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये राहत आहेत, म्हणजे अत्यंत दारिद्र्य रेषेखाली एवढी लोकसंख्या सध्या भारतामध्ये आहे, हे रिअल टाइम हे लोक सांगतात. म्हणजे ही जी वर्ल्ड पॉवर्टी क्लॉक ऑर्गनायझेशन आहे ना, ते रिअल टाइम हा डेटा देतात. मग याच्यामध्ये अर्बन भागात किती आहे, रुरल भागामध्ये किती आहे, महिला किती दारिद्र्य रेषेखाली आहेत, पुरुष किती दारिद्र्य रेषेखाली आहेत, हा सगळा डेटा इथं दिलेला आहे. त्याचबरोबर बघा इथं तो 2 घड्याळ दाखवलीत की नाही छोटी छोटी, एक हिरवं एक थोडंसं लाल आहे. तर ही कशासाठी आहे? हिरवं घड्याळ हे सांगते की भारताने जर 0 पॉवर्टी किंवा नो पॉवर्टीकडे जायचं असेल तर प्रत्येक मिनिटाला किती लोकांना प्रत्येक मिनिटाला या पॉवर्टी लाईनमधून बाहेर काढायचं आहे, एक्स्ट्रीम पॉवर्टीपासून त्यांना बाहेर काढायचं आहे. तर भारतासाठीचं टार्गेट आहे 10.09. ओके, प्रति मिनिट आपण एवढ्या लोकांना एक्स्ट्रीम पॉवर्टीमधून बाहेर काढायचं आहे. पण भारताचा करंट स्पीड काय हे पण इथे दिलं आहे. करंट एस्केप रेट काय आहे तर तो आहे 11.47. ओके, म्हणजे 11.47 लोकांना आपण प्रति मिनिट या एक्स्ट्रीम पॉवर्टीमधून बाहेर काढतोय, असं सुद्धा या ऑर्गनायझेशन थ्रू सांगण्यात येतंय. 2016 आणि 2024चं थोडं कंपॅरिझन बघा. 2016मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 6% लोकसंख्या, साधारण 7.5 करोडच्या आसपासची लोकसंख्या ही की जी एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये राहत होती, त्याच्यामध्ये आता घट झाली आहे. 7.5 करोडहून ही आता नंबर 3.5 करोडपर्यंत आलाय, खाली आलेला आहे, कमी आलेला आहे. म्हणजेच एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये भारताच्या आता सध्या 2% एवढी लोकसंख्या आहे. ओके, तर ही माहिती तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारली जाईल. तुम्ही जर आयोगाचा पॅटर्न बघत असाल की इकॉनॉमिक्समधले जे क्वेश्चन असतात हे करंट अफेअर बेस्ड असतात, त्यामुळे हा टेबल, हा सगळा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. इथं भारताचं कंपॅरिझन मागच्या काही वर्षांपर्यंतचं दिलेलं आहे. जसं की 2016 ते 2024 पर्यंतचा डेटा इथं दिलाय प्रत्येक 2-2 वर्षाचा. 2022 मधलं कंपॅरिझन करून बघा. 2022 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण 3.5% आसपासची लोकसंख्या ही एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये होती, जी आता आपण कमी करून 2.4% पर्यंत आणली आहे. ओके, आता वर्ल्ड बँकेचं जे टार्गेट मी बोललो ना ते काय आहे, तर वर्ल्ड बँकेने एक टार्गेट सेट केलंय की 2030 पर्यंत आपल्याला काही 0 पॉवर्टी पोचवायचं नाहीये, तर ॲटलिस्ट 3%च लोकसंख्या ही एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये असावी, असं टार्गेट वर्ल्ड बँकेचं आहे. ओके, 2030 पर्यंत जगाच्या लोकसंख्येच्या फक्त 3%च लोकसंख्या ही एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये असली पाहिजे, बाकी सगळे हे एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये नको आहेत. तर या टार्गेटकडं भारत चाललेला, अग्रेसिव्हली भारत आपण हे टार्गेट पूर्ण करतोय असं दिसतंय. ठीक आहे, कारण सध्या आपण 2.42% आसपास आहोत, 3%च्या खालीच आहे. ओके, मग याच्यासाठी वर्ल्ड बँकेचा पॅरामीटर काय आहे, तर वर्ल्ड बँकेने $2.15 प्रति व्यक्ती प्रतिदिन अशा प्रकारचं टार्गेट ठरवलंय. म्हणजे जर एखादा व्यक्ती दररोज $2.15 पेक्षा जास्त कमवत असेल, हे प्रति व्यक्ती आहे. एका घरामध्ये 5 व्यक्ती असतील तर 2.15 × 5 करायचं. एवढं जर त्याचं दररोजचं उत्पन्न असेल तर तो व्यक्ती हा या एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये राहणार नाही, अशा प्रकारचं वर्ल्ड बँकेचा पॅरामीटर आहे. ओके, तर एवढी माहिती ते लक्षातच ठेवा. प्रत्येक मुद्दा अगदी रिवाईज करून ऐका. हे लेक्चर 2दा बघत चला, पण सगळी माहिती डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. नुकतेच मानव प्राणी संघर्षाला स्टेट स्पेसिफिक डिझास्टर घोषित करणारे पहिले राज्य कोणते? बघा, आपल्या भारतामध्ये असं एक राज्य आहे की ज्यांनी मानव आणि प्राण्यांमध्ये जो संघर्ष होतोय, स्टेट स्पेसिफिक डिझास्टर म्हणजे आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे, राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून. तर ते राज्य आहे केरळ. तर केरळ हे राज्य अशा प्रकारचं भारतातलं पहिलं राज्य बनलंय की ज्यांनी माणूस आणि प्राण्यांमध्ये जे संघर्ष होतोय त्याच्यासाठी एक डिझास्टर घोषित केलेले आहे, आपत्ती घोषित केली आहे. आणि जनरली तुम्ही ऐकत असाल की रिसेंटली हत्तींमुळं बऱ्याचशा अशा काही चकमकी होत आहेत, ज्याच्यामध्ये माणसं जखमी होत आहेत, हत्ती पण जखमी होत आहेत. म्हणजे माणसं आणि हत्तींमध्ये सध्या एक चकमकी सुरू आहेत. मग ही जी काही चकमक आहे याला केरळ राज्याने राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे, स्टेट स्पेसिफिक डिझास्टर म्हणून घोषित केलं आहे. ओके, मग आता याच्या अंतर्गत ते काय करतील, तर वन्यजीवांमुळे मानवी हितसंबंधांना थेट धोका निर्माण होतोय, त्यामुळे वाद आणि नकारात्मक परिणाम होत आहेत. आणि हा संघर्ष आता होऊ नये याचं नीट व्यवस्थापन करता यावं, या संघर्षाचं व्यवस्थापन करता यावं, याच्यासाठी राज्यनिहाय आपत्ती जाहीर केली आहे. ज्यामुळं आता वन विभाग केरळ राज्याचा हे संघर्ष मॅनेज करण्याचा प्रयत्न करेल. जरा युद्ध पातळीवरती ते जातील आणि हे संघर्ष थांबवतील. मग आता याच्या अंतर्गत काय केलं जाईल,
तर जे वन्यजीव रक्षक आहेत त्यांना काही एक्स्ट्रा अधिकार मिळतात जेणेकरून ते प्राण्यांच्या धोक्यांचा सामना करू शकतील. त्याचबरोबर राज्य सरकारकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी सुद्धा मंजूर केला जातो. मग त्या संदर्भात ऍक्टिव्हिटी होतात, व्यवस्थापन केलं जातं. तर म्हणून केरळ राज्याने हे स्टेट स्पेसिफिक डिझास्टर घोषित केलेलं आहे माणूस आणि प्राण्यांच्या संघर्षाला. भारतातलं हे असं पहिलं राज्य बनतंय, पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय, त्यामुळे हे लक्षात ठेवायचंय. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा मुद्दा महत्वाचा आहे. तर या लेक्चरच्या माध्यमातून फक्त करंट अफेअरलाच नाही तर अगदी GSच्या मुख्य चर्चेतल्या विषयांना आपण हात लावलेला आहे, अगदी व्यवस्थितपणे अभ्यास केला आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही हे लेक्चर बघून झाल्यानंतर स्वतः आत्मपरीक्षण करत असाल की हे मुद्दे आपण आता चांगल्या पद्धतीने अजून वाचले पाहिजेत, अभ्यासले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून तुमच्या तयारीला मदत होत असेल अशी माझी अपेक्षा आहे. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.